आदरणीय व्यासपीठावरील सन्माननीय मी वैभव अरुण कोकरे त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी हायस्कूलचा विद्यार्थी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शाहू महाराजांच्या जयंतीविषयी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या महाराष्ट्राच्या आणि या भारताच्या मातीतलं समतेचं मानवतेचं न्यायाचं राज्य म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं राज्य होतं। कोल्हापूर संस्थानामध्ये माणसाला माणूस म्हणून उभा करण्यासाठी राज्य केलं होतं ते शाहू महाराजांनी। प्रत्येक माणसाला समान हक्काधिकार मिळावेत आणि त्याला या मातीमध्ये स्वाभिमानाने जगता यावं, उभा राहता यावं, समानतेचं राज्य यावं, यासाठी स्वतःहून पुढाकार घेणारा राजा म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। आणि अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा। छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातले त्यांच्या राज्यकारभारातले 48 वर्षांचं त्यांचं आयुष्य आणि 28 वर्षांचा त्यांचा राज्यकारभार मला आजपासून 200 वर्षाच्या आधीचा काळ आठवतो। आणि तेव्हा एक आजार आलेला होता, एक रोग आला होता आणि त्या रोगाचं नाव होतं प्लेग। प्लेगची साथ आली होती। प्लेग मध्ये सकाळी प्लेगच्या गोळ्या आणेपर्यंत संध्याकाळी माणसं मरायची, पटापट माणसं मरायची, प्रेतांचे ढीग लागायचे, खत साठायचे। पुण्यामध्ये प्रेत उचलायला माणसं नव्हती, अशीच अवस्था सगळीकडे निर्माण झाली होती। लोकांचं जगणं असह्य झालं होतं। पण या दोन्ही आसमानी संकटांच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या गादीवर एक 20 वर्षाचा तरणा बांडपोरगा बसला होता आणि त्या 20 वर्षाच्या तरण्या बांडपोरानं कारभार आपल्या हातात घेतला आणि राज्य करायला सुरुवात केली। आणि या दोन्ही आसमानी संकटांचा सामना करण्यासाठी, जनतेला वाचवण्यासाठी, जनतेला या ठिकाणी नवं जीवन देण्यासाठी या तरुण राज्यकर्त्यानं, या राजानं कारभार आपल्या हातात घेतला आणि जनतेला जगवायला सुरुवात केली। शाहू महाराजांनी प्लेगच्या साथीमध्ये लक्षात घेतलं की लोकांना लुटलं जातंय, जनतेला अन्नधान्य महाग विकलं जातंय, त्यांना खायला मिळत नाही, त्यांच्याकडे पैसा नाही। ही गोष्ट शाहू महाराजांनी लक्षात घेतली आणि या राजानं काय करावं? बाजारात जे अन्नधान्य आहे ते अन्नधान्य विकत घ्यायला या राजापासून सुरुवात झाली। आणि ते सगळंच विकत घ्यायचं। राजा विकत घेतोय म्हटल्यानंतर राजाला तर बरोबर दामानं द्यावं लागायचं। महाराजांनी हे सगळं अन्नधान्य विकत घ्यायला सुरुवात केली आणि ते जनतेत वाटायला सुरुवात केली आणि मग त्याचं जनतेत वितरण व्हायला लागलं। यातून झालं काय? व्यापारीही उपाशी मेला नाही आणि जनताही उपाशी मेली नाही। राजांनी हे कार्य हातात घेतलं आणि जनतेला जगवायला सुरुवात केली। शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात स्वस्त धान्य विक्री केंद्राची सुरुवात ही केली होती। स्वस्त धान्य दुकानं आपण आता बघतोय की आपल्याला आता सगळीकडे स्वस्त धान्य दुकानं दिसतायत। स्वस्त धान्य दुकानं ही आज सुरू झालेली नाहीत किंवा आताच्या या सरकारांनी सुरू केलेली नाहीत। स्वस्त धान्य सुरू करणारा महान दूरदर्शी राजा म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। जाता जाता एवढेच सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता सण साजरा करा, कोणता उत्सव साजरा करा, समारंभ साजरे करा मोठे मोठे, असं आयुष्यात कधीही सांगितलं नाही। पण एका राजाची जयंती मात्र एका सणासारखी साजरे करा असं सांगितलं। मग कोण आहेत ते राजे? होय, ते राजे म्हणजे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज। ते राजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीची एका हिमालयाप्रमाणे उभे राहिले आणि त्यांना ताकद दिली, बळ दिलं। चला तर अशा या महान राजाची जयंती एका सणासारखी साजरी करूया। इथे एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय त्रिमूर्ती। छान। यानंतर शेवटची विद्यार्थिनी प्रीती सुरेश चाकणे।